मला ना कडलक परिवारात लवकरच 1,00,000 मोलाची गोष्ट येणार आहे. आता ती गोष्ट तुम्हाला मी नंतर सांगेन, कारण ते जरा सिक्रेट आहे. आणि आम्ही ना त्यासाठीच बाहेर गावाला गेलो होतो, पण येताना म्हणलं संगमेरा जरा टाइम झालता, भूकही लागली होती. मग बस स्टँडच्या मागे डायरेक्ट हॉटेल करीपट्टाला आलो. म्हणजे कुठं माहिती शुभम टेक्सटाईलच्या वरती टॉप फ्लोअरला डायरेक्ट. मुलं अरे हे काय ढगात काय हॉटेल, आणि हॉटेल आहे ना वरती टॉप फ्लोअरला असल्यामुळे डायरेक्ट लिफ्टनी जावं लागत. असं वाटतं का आपण डायरेक्ट वरती कुठतरी चाललो काय भारी ठिकाणी. वरती हॉटेलमध्ये आलो तर हॉटेलच्या अँबियन्सला डायरेक्ट 5.5चं रेटिंग. म्हणलं अरे काय क्वालिटी काय, वरतून तर डायरेक्ट तुम्हाला सांगतो अख्खं संगमेर दिसत होतं, एवढं भारी डायरेक्ट. मग त्यानंतर हॉटेलचे सर्वांना भेटलो. त्यांनी हॉटेल बद्दल काय माहिती सांगितली. ते म्हणे आपलं आहे ना प्युअर व्हेज रूप अँड टप रेस्टॉरंट आहे. आपल्याकडे कोणताही अजिनोमोटो किंवा मग फूड कलर वापरला जात नाही. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे आपलं. आणि आता आपण आहे ना कॉलेजचे जे स्टुडंट आहे का त्यांच्यासाठी खास ऑफर लावले म्हणे. तसंच ते म्हणले आपल्याकडे 12 ते 4 PM आहे ना हॅपी हावर्स राहत आहे. या हावर्स मध्ये ना कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी फूड बिलवर 10% डिस्काउंट, त्याबरोबर 25% डिस्काउंट कशावर माहिती का, मॉकटेल असन, शेक असतील, त्याचबरोबर कोल्ड कॉफी, पिझ्झा यावरती. तसंच ते म्हणे आपल्याकडे बर्थडे पार्टी व इतर कार्यक्रमाच्या ऑर्डर सुद्धा स्वीकारले जातात. त्यानंतर इकडे स्टार्टर मध्ये डायरेक्ट टोकरी सारखा पदार्थ आला. काकान तिथं पाहून चाटच झाली. म्हणजे अरे हे काय पदार्थ आहे का काय. मग स्टार्टर आलं भारी भारी, सगळ्यांनी मस्त पैकी स्टार्टर घालं. आणि त्यानंतर सात्विक पद्धतीनं बनवलेलं हॉटेल करीपट्टा स्पेशल डिश आली मस्त पैकी. सगळ्यांनी ना जेवणाचा आनंद घेतला. तावला तर एवढं जेवण आवडलं. ती म्हणली आता मला परीक्षा द्यायला लई एनर्जी. म्हणलं आवर. आणि इकडं नुसता जाळंदूर संगच. म्हणलं अरे भाजी आहे का काय. त्यानंतर आमचं निवांत असं जेवण झालं. काकांना म्हणलं उठा पटकन, कारण बिल तुम्हाला द्यायचंय. तर आम्ही आता जातो घरी. हॉटेल करीपट्टा कुठं माहिती ना, बस स्टँडच्या मागे शुभम टेक्सटाईलच्या वरती टॉप फ्लोअरला. नाद करते का हॉटेल करीपट्टा.